शिंदे यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव अनिश याचे खास अभिनंदन करण्यासाठी आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी प्रवाहाच्या दिशेला तेच पाहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात आणि ज्यांना अंतिम ध्येय गाठायचे असते। असेच काहीशे अनिशच्या बाबतीत घडले असे म्हणावयास काहीच हरकत नाही। MBBS ला ऍडमिशन मिळणं आणि त्यासाठी 2 वर्ष कठोर परिश्रम करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिढीजात डॉक्टर असतात त्यांची मुलं डॉक्टर होणे सहज शक्य असते, पण या क्षेत्रातील काहीच माहिती नसताना या प्रवाहात उतरून यशस्वी होऊन अनिशने दाखवलं आहे, त्याबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन। हे यश त्याचे एकट्याचे नाही, त्याचे डॅडी मम्मी म्हणजेच आशिष आणि नीता यांचा खूप मोठा पाठिंबा आणि आधार आहे आणि म्हणूनच हे शक्य झाले आहे। आज त्याचे आजोबा असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता। आजीचा हा लाडका नातू, त्यामुळे त्यांचंही त्या आजचं यश पाहून तिचाही ऊर भरून आलाय। शेळके आजोबा आजी तर अक्षरशः भारावून गेले, कारण त्यांची सर्व नातवंडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीत निपुण आहेत आणि त्यात आणखी एक भर पडली आहे अनिशच्या रोगाने। हॅट्स ऑफ टू ऑल फॅमिली। आत्या, मावशी, मामा, मामी, सर्व सदनी, आप्तेष्ट, मित्र परिवार तसेच आपल्या फॅमिलीमधील प्रत्येक सदस्यांचे तुला भरभरून आशीर्वाद आणि यशाची ही शिखरे तू पार करून डॉक्टर अनिश ही पदवी घेऊन यावेस या सदिच्छा आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा। ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन। 5 वर्षानंतर पुन्हा एकदा जोरदार पार्टीची वाट आम्ही नक्कीच पाहतोय। आजची ही छोटेखानी पार्टी खास तुम्हा सर्वांसाठी त्याच्या आनंदात सामील होण्यासाठी त्याच्या आई बाबांनी अरेंज केले। सो कॅरी ऑन। आणि शेवटचं महत्त्वाचं वाक्य, नेहमीच जेवल्याशिवाय कधीही जाऊ नये। थँक्यू।